आपण आजचे सन्माननीय वक्ते पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था मुंबई श्रीमान विश्वास नांगरे पाटील सरांचं स्वागत करूया, ज्यांनी कर हर मैदान फतेह म्हणत मन में विश्वास निर्माण केला ते महाराष्ट्राचे हिंदुस्थानची यकीन आणि महाराष्ट्र विश्वास आदरणीय विश्वास नांगरे पाटील सरांना मी विनंती करतो, सर आपण मंचावर यावं आणि मार्गदर्शन करावं. तितक्याच जोरदार टाळ्यांच्या गजरात विश्वास नांगरे पाटील सर. जय हिंद. जो दिल खोल के बात नहीं करते वो कायर होते हैं और जो दिल खोलकर बात करते हैं वो शायर होते हैं. वरळी मधल्या एका विशिष्ट उद्देशानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये संबोधित होताना आनंद होत आहे. नितीन बानगुडे पाटलांनी आपल्याला खरंच चार्ज केलेला आहे. ज्या घोषणा आहेत, छत्रपती शिव कुणाला म्हणावा, जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, जो 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव नेताजी, जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो 18 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव नेताजी, जो शत्रूच्या छावणीत एकटा घुसतो आणि त्याच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, जो वाघाला एकटा सामोरे जातो त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र येऊन स्वराज्याचं नंदनवन घडवतो तो माझा राजा छत्रपती शिवाजी. मला खात्री आहे की बानगोडे पाटलांनी तुम्हाला मंत्रमुग्ध केलेलंच असेल. मी एक ब्युरोक्रॅट, नोकरशाह आहे, IPS अधिकारी आहे. 1997 साली माझं IPS मध्ये सिलेक्शन झालं. 23व्या वर्षी ते सिलेक्शन होतं. त्यामुळे सिलेक्शनच्या पूर्वीचा 23 वर्षाचा प्रवास आणि सिलेक्शन नंतर आता जवळजवळ 23 वर्ष सर्व्हिस मध्ये आहे तो प्रवास आयुष्याची ब्लूप्रिंट रंगवणारा आहे. आयुष्य हे संघर्षासाठी असतं. मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाइम, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाइम. शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. तुमची आत्ताची तयारी रोज मी पाहत असतो. वरळीला मी बऱ्याचदा जॉगिंगसाठी जात असतो. आता सुद्धा मी रेस कोर्सवर 10 किलोमीटर धावून तुमच्याकडे आलेलो आहे. गेली 25 वर्ष म्हणजे ट्रेनिंगचा 2 वर्षाचा कालावधी धरला तर माझं वजन जे आहे ते 73 किलोचं आहे. 1 ग्रॅम इकडं होत नाही, 1 ग्रॅम तिकडं होत नाही. Winning horse doesn't know why he runs. He runs to beats and pains. Life is a race. God is your rider, and if you are getting that beats and pains, then it's for sure that you are going to win the race. शर्यतीत धावणारा घोडा त्याला जे पाठीमागनं चापके फटके आणि चटके मिळत असतात ना, त्यामुळे तो धावत असतो. त्याला माहित नसते कशासाठी धावतोय.
आयुष्य ही सुद्धा अशीच एक शर्यत आहे. परमेश्वर हा तुमचा रायडर आहे आणि ते जर चटके आणि फटके तुम्हाला मिळत असतील तर निश्चित खात्री आहे की परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही ती शर्यत जिंकावी. त्यामुळे मी ते घाम आलेले सकाळच्या वेळेला थकलेले तरुण जे पोलीस भरतीसाठी तयारी करणारी पाहतो, त्यांच्या चेहऱ्याचा आत्मविश्वास, त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, मनगटामध्ये शक्ती आहे, ज्यांच्या हृदयामध्ये कारुण्य आहे, पोटामध्ये पोटतिडीक आहे. इनोव्हेशन इन हेड, कंपॅशन इन हार्ट अँड पॅशन इन द बेली अँड विजन इन द आईज. डोक्यामध्ये नाविन्यपूर्णता, हृदयामध्ये कारुण्य, पोटामध्ये पोटतिडीक आणि डोळ्यामध्ये दूरदृष्टी आहे. तो खरा युवक आहे असं स्वामी विवेकानंद म्हणतात. इफ वी रेस्ट वी रस्ट. आपण आराम करायला लागलो तर गंजला सुरुवात होते. त्यामुळे विवेक आणि चतुर्थ बरोबर घ्यायचा आहे. टेक वन आयडिया, make that one idea your life. Think of it, dream of it. Let your all body, muscles, ligaments, tendons full of that idea. आणि सगळ्या बाकीच्या आयडिया सोडून द्या. ती आयडिया म्हणजे ते मिशन, गोल, ते उद्दिष्ट जे स्मार्ट असेल. स्मार्ट म्हणजे काय? एस स्पेसिफिक, M measurable, A attainable, R realistic, T time bound. आणि एकदा उद्दिष्ट समोर ठेवलं की अराइज, अवेक, स्टॉप, नॉट टिल द गोल इज रिच्ड. उठ, जागा हो आणि जोपर्यंत ती उद्दिष्ट सिद्धी होत नाहीये तोपर्यंत थांबू नकोस. स्वामी विवेकानंदांच्या एका पुस्तकात मी हनुमानाची गोष्ट वाचलेली होती. हनुमानांना ज्या वेळेला लंकेला उड्डाण करून सीता मैयाला ती अंगठी द्यायला जायचं होतं. प्रभू रामचंद्रानं ते मिशन त्यांना दिलेलं असतं 800 मैलाचा प्रवास करून. त्यावेळेला त्यांच्या रस्त्यामध्ये, त्यांच्या प्रवासामध्ये 3 अडथळे येतात. पहिला असतो मैनक पर्वत, की जिथं खूप सारं ऐश्वर्य, खूप सारी सुख, गंधर्व, अप्सरा, म्हणजे आपण ज्या 5 स्टार हॉटेल मधल्या सुविधा असतात त्या सगळ्या असतात आणि त्या गंधर्व आणि अप्सरा त्यांना बोलवतात की हनुमानजी खाली या, इथं आराम करा आणि नंतर जा. हा आपल्या पण आयुष्यात येणारा ब्रेक असतो. मोह. प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोन्यासारखी वाटते, हिऱ्यासारखी वाटते, पण ती कदाचित काच असते. ती कधी लागेल, तिची कधी जखम होईल, कधी चिघळेल, कधी गँगिंग होईल आणि कधी आयुष्य उद्ध्वस्त होईल कळत नाही. त्यामुळे मोहापासून बाजूला राहायचंय. पहिला त्यातनं जो धडा आहे तो आहे द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. रॉबर्ट फ्रॉस्टच्या ह्या आहेत. ही जंगल, ही वनराई इतकी हिरवीगार, निसर्गरम्य, आल्हाददायक आहे, माझा कायच इथनं निघत नाही. पण मी कुणाला तरी शब्द दिलेला आहे, प्रभू रामचंद्राला शब्द दिलेला आहे, त्यामुळे मला इथं थांबता येणार नाही. म्हणजे तिथं न थांबता पुढे गेले. पुढे होतं एक मोठं संकट, सुरसा नावाची सर्पमाता, की जी भल्या मोठ्या आकाराची होती आणि ती तोंड पसरून त्या ठिकाणी थांबलेली होती. आणि तुला आता मी खाऊन टाकणार असं हनुमानजींना सांगितलं तिने. ते म्हणाले की मला हे मिशन आहे ते कंप्लीट करून येऊ दे, परत आल्यानंतर मला खाऊन टाक. नाही नाही म्हणाल्या, जबड्यात तुला यावंच लागेल. मग आपल्याला माहित आहे की हनुमानजी कसे छोट्या आकारावरनं मोठ्या आकाराचे व्हायचे, तसे ते मोठे 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 होत गेले. तिलाही मोठा 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 जबडा करावा लागला आणि अचानक ते छोटे झाले आणि पटकन तिच्या जबड्यात जाऊन पटकन बाहेर आले तिनं जबडा मिटवायच्या अगोदर. आणि त्यामुळे ते वचन पूर्ण झालं. त्यावेळेला तिनं प्रसन्न होऊन जायला सांगितलं. याचा अर्थ एवढा छोटा नाहीये. आयुष्यात कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं ते कळलं पाहिजे. आयुष्यात कधी कठीण व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे. आपण छोट्या छोट्या इगोसाठी,
आई वडिलांना दुखावत असतो, अगदी क्षुल्लक कारणासाठी भावाला बहिणीला काहीतरी बोलत असतो आणि त्यातनं मग आयुष्यभराची ती नाती बिघडली जातात. आणि तिसरं सिनिका नावाची राक्षसी नव्हती. सिनिका म्हणजे एनवी किंवा तिरस्कार ज्याला म्हणतो, तिचं प्रतिनिधित्व होती आणि तिला मग थांबवून त्याने एक कांदा फोडतात तसे एका बुक्कीत फोडून ते पुढे गेले. त्यामुळे हा जो स्ट्रगल आहे, लाईफ इज लाईक अ बॅलन्स्ड. बर्थ इज युअर ओपनिंग स्टॉक, व्हॉट एव्हर कम्स टू इज युअर क्रेडिट. तुमच्याकडनं जे जातं ते डेबिट आणि डेथ हा क्लोजिंग स्टॉक आहे. आणि तुमच्या आयडियाज तुमच्या असेट्स आहेत. तुमचं कॅरेक्टर हे तुमचं कॅपिटल आहे. तुमच्या बॅड हॅबिट्स तुमच्या लायबिलिटीज आहेत. हॅपीनेस तुमचं प्रॉफिट आहे, सॉरो तुमचा तोटा आहे. आणि वरती ऑडिटर बसलाय ना सगळं लिहून घ्यायला. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लाव, तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. तुम्हाला जर असं काही स्वप्न मोठं पाहायचं असेल ना, तर या मनगटावर विश्वास ठेवायचा आहे. रोजचं ते राशी भविष्य, 12 राशीमध्ये सगळ्या जगाला कसं काय गुंपलं जातं मला कळत नाही. 7.5 मध्ये 7 वर्ष टेन्शन मध्ये. ज्याला हात नसतात त्याचं सुद्धा भविष्य असते ना, त्याच्या कुठं हस्तरेषा असतात. का दाखवायचं हे सगळं, का मूर्त पाहायचं. दैवायतम तुकुले महायतम तू पौरुषम. कोणत्या कुळात जन्म घ्या हे तुझ्या हातामध्ये नाही, परंतु पुरुषार्थ काय दाखवणं तुझ्या मनगटामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कर्तृत्वातनं सिद्ध केलेलं आहे. आणि आज प्रजासत्ताक दिन आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना आम्हाला दिली ती या दिवशी स्वीकारली गेली. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग solemnly resolved to constitute ourselves into sovereign, socialist, secular, democratic republic. आम्ही भारताचे लोक आमच्या सर्वांसाठी हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक स्वीकारत आहोत. And to achieve all its citizens justice, social, economic, political, freedom of speech, belief, faith, worship, equality of status and opportunity, and integrity. दर्जा आणि संधीची समानता, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय, बोलण्याचं, राहण्याचं, सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य हे आमच्यासाठी कटिबद्धित करत आहोत. म्हणजे आपण प्रजासत्ताक झालो. हे घटनेचा सरनामा हा गाभा आहे आणि तो आपला कुराण, बायबल, भगवद्गीता सगळं त्या सरनाम्यालाच आपण किंवा घटनेला बनवायचं आहे. आणि ते मिशन घेऊन हा देश स्वतःवरती विश्वास ठेवून आपलं मार्गक्रमण करायचं आहे. सर्व्हिसेस मध्ये काय यायचं आहे. आता मला गणेश ठाकूर आणि वैभव परब यांनी गेले महिनाभर माझ्या पाठीमागे आहेत. आज खरं तर सकाळपासून खूप हेक्टिक दिवस होता. परेड, त्यानंतर आपण 5 सायबर पोलीस ठाण्यांची उद्घाटन केली. आज रिपमी फोर्ब्स नावाचं जगातलं सगळ्यात प्रसिद्ध मॅगझिन आहे. त्या मॅगझिनच्या रिपोर्ट नुसार $4 ट्रिलियन एवढी काळ्या पैशाची उलाढाल आता सायबर क्राईम सिंडिकेट मध्ये होत आहे. पूर्वी हे इलिगल ड्रग्ज मध्ये व्हायचं. ड्रग्जला त्यांनी ओव्हरटेक केलं गेल्या महिन्यात आणि आता सायबर क्राईम सिंडिकेट यातनं काळ्या पैशाची उलाढाल जगभरात सगळ्यात नंबर 1 ला आहे. त्यामुळे आपलं एक BKC मध्ये पोलीस स्टेशन, सायबर पोलीस स्टेशन होतं, पण आता आपण प्रत्येक रिजन मध्ये
एक नवीन सायबर पोलीस स्टेशन बनवलं, 5 सायबर पोलीस स्टेशन मध्ये ट्रेन स्टाफ. त्यामुळे ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत भविष्य काळाच्या फ्युचरिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू न पाहिल्या तर वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामुळे या सिव्हिल सर्व्हिस मध्ये असणाऱ्या अपॉर्च्युनिटीज या वेगळ्या पद्धतीच्या आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये असणाऱ्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत. बिझनेसमध्ये एंटरप्रेन्योरशिप मध्ये असणाऱ्या वेगळ्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स हे येऊ घातलेलं नवीन साधन आहे. जग बदलत आहे. आता मला गणेश सांगितलं की सर स्पर्धा परीक्षेविषयी सांगा. UPSC, MPSC, पोलीस भरतीचा तर मी 3 वर्ष इन्चार्ज होतो मुंबईतल्या पोलीस भरतीचा. ग्रामीण भागात ज्या वेळेला माझी SP म्हणून नेमणूक झालेली आहे त्यावेळेला मी पोलीस भरती केलेली आहेत. मुंबईमध्ये तर 4-4 हजार पदांसाठी 2011 ते 13 पर्यंत मी पोलीस भरती केलेली आहे. इन्चार्ज म्हणून लेखी परीक्षा विशेष करून माझ्याकडे देण्यात आलेली होती. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे तिच्याबद्दल मी फार बोलणं उचित राहणार नाहीये. तुम्हाला सगळ्यांना ती प्रक्रिया माहित आहे. पण असणाऱ्या पदांसाठीच्या संख्या, आपलं वय, आपले अटेम्प्ट्स, UPSC मध्ये विशेष करून अटेम्प्टचा विषय असतो. त्या बदलणारं जे स्वरूप आहे परीक्षेचं ते जाणून घेणं आणि त्याच्याप्रमाणे मार्गक्रमण करत जाणं हे खूप महत्वाचं आहे. आता यात 11वी पासूनची मुलं आले तसं मला वैभवनी सांगितलं. त्यामुळे तो जो प्लॅन आहे तो जर आपण 11वी-12वी पासून केला तर तो सुलभ होतो. पोलीस भरती हे एक चॅलेंज झालं. 97% ऑफ द फोर्स हा पोलीस कर्मचाऱ्यांचा असतो. आणि मी स्वतःला कनेक्ट करतो कारण माझे सख्खे मामा हे पोलीस दलामध्ये हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले. पुणे ग्रामीण मध्ये ते होते. उंबाळे साहेब आदर्श आहेत जे पोलिसारीमध्ये म्हणून रिक्रूट झाले आणि ज्यांनी अद्वितीय असा पराक्रम आपण त्यांचा पाहिला 26 रात्री 5 AK-47च्या गोळ्या पोटात घेऊन त्यांची पकड ढिली झाली नाही आणि एक अतिरेकी जिवंत पकडला. हे त्यांचं शौर्य एकमेवाद्वितीय आहे. दुनिया में मिल जाएंगे आशिकई मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. नोटों में लिपट कर सोने में सिमट कर मरे हैं कई मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. गिरगाव चौपाटीच्या जवळ असणारा त्यांचा पुतळा आणि वरळीच्या चौकानं रोज त्यांना सल्यूट केल्याशिवाय पुढे आपला पाय निघत नाही. असं त्यांचं शौर्य. त्या स्तरावरती मी काय असणार जीवन. मी पुणे ग्रामीणच्या क्वार्टर्स मध्ये लहानपणी दिवाळीच्या आणि मे महिन्याची सुट्टीत आई बरोबर गेल्यानंतर राहिलेलो आहे. त्यामुळे तिथली चॅलेंजेस, त्या छोट्याशा घरामध्ये राहायला जागा नाहीये. आई वडील म्हातारे असतील तर वेगळे प्रॉब्लेम्स, मुलं ज्यावेळेला वयात येतात त्यावेळेला वेगळे प्रॉब्लेम्स असतात. पोलीस कॉलनी मधली मुलं इथं या ठिकाणी आहेत. आई वडिलांना वेळच मिळत नाही. पोलीस कर्मचाऱ्यांचं जीवन मी अनेकदा पाहिलेलं आहे. मी DCP झोन 1 होतो त्यावेळेला एका ASI साहेबांना म्हटलं की साहेब तुम्ही कधी पत्नीला घेऊन सिनेमाला गेलात का? म्हटलं कुठली गावंडळ आहे काय कशाला कसं जायचं, पण तुम्ही विचारलं तेवढंच लेख झालं साहेब. आमच्याकडे जे सातारा भागातले होते म्हणून मी त्यावेळेला काही नाटकं ऑर्गनाईज केली सगळ्यांना. ज्यावेळेला उमंग याचा रिव्ह्यू पूर्वी 5-5.5 कोटी असायचा, पण ज्यावेळेला ऍडिशनल CP वेस्ट होतो त्यावेळेला ऑक्शन केला त्या शोचा. सोनी टीव्हीनं तो पहिल्या वर्षी 11.5 कोटीला विकत गेला. 5 कोटीवरून आपण तो 11.5 कोटीपर्यंत वेलफेअरचा रिव्हेन्यू केला आणि 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे 38 कोटी रुपये त्यांनी त्यावेळेला पोलीस कल्याण निधीला मिळू शकले. आणि त्यातनं आपण लायब्ररीज आणि अभ्यासिका हा चांगला इनिशिएटिव्ह घेऊ शकलो. त्यामुळे त्या स्तरावरचं जीवन नंतर मी ज्यावेळेला DCP झोन 1 होतो त्यावेळेला
म्हणजे कसं जीवन असतं त्याचं उदाहरण म्हणून मी मुद्दाम सांगत आहे. थोडा विषयांतर होत आहे. म्हणजे माझ्या मामीला त्यांना कधी वेळच देता आला नाही आणि सेवानिवृत्त झाल्या कारण पोस्टिंग असायची कुठंतरी वडगाव मावळ, इंदापूर, बारामती आणि राहायला पुण्यामध्ये. आणि आठवड्यातनं एकदा आलं, थोडा वेळ थांबलं आणि परत गेला. सुद्धा नालासोपारा, वसई, विरा इकडं कुठंतरी राहायला असतात आणि अपडाऊन करण्यात 12 तासाची ड्युटी, परत 2 तास प्रवास, म्हणजे 16 तास खरं तर ती ड्युटी होते आणि मग 7-8 तासासाठी झोपायला घरी जायचं का कसं जायचं मला कळत नाही प्रश्न. त्यामुळं त्या स्तरावर असणाऱ्या अडचणी मी पाहिलेल्या आहेत. माझे सख्खे भाऊजी हे सब इन्स्पेक्टर म्हणून रिक्रूट झाले इथंच मुंबईमध्ये. दंगली ज्या वेळेला 193च्या सुरू होत्या, मी त्यावेळेला माझ्या पूर्वीच्या शिक्षणासाठी होतो. आणि माझी बहीण त्यावेळेला गावाकडनं लग्न होऊन नुकतीच मुंबईत आली. त्यावेळेला खूप क्रेज, ते मुंबईचा फौजदार वगैरे सिनेमा आला होता, खूप क्रेज. आणि तिला मात्र ज्या स्ट्रेस मधनं जायला लागलं त्यावेळेला, तिचं हिमोग्लोबिन ड्रॉप व्हायचं. गावाकडनं आलेली मुलगी, नवीन लग्न आलेली, त्यावेळेला मी स्पर्धा परीक्षेची SIC मध्ये तयारी करायची आपल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर, स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स. वसंतदादा पाटील साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रातली मुलं IAS IPS मध्ये जावे म्हणून संस्था, तिथं मला मिळालेली होती. त्यामुळे मी आठवड्यातनं एकदा तिला भेटायला जायचो, ती रेस मध्ये असायची. त्या स्तरावरच मी IPS म्हणून माझी निवड झाल्यानंतर माझ्या आयुष्यातले जे काही चढ उतार आहेत ते मी पाहिलेले. त्यामुळे तिन्ही स्तरावरचं जीवन, त्यामुळे मी फोर्सशी कनेक्ट करतो. मी माझं कुटुंब मानतो. त्यामुळे तुम्हाला या सर्व्हिसेस मध्ये यायचं आहे. कुठल्याही स्तरावरची सेवा कनिष्ठ नाही आहे. कर्मचारी स्तरावर सुद्धा अतिशय महत्वाची आव्हानं आहेत. तुमच्या स्किल्सला प्राधान्य आहे. आता मी 45 कर्मचारी जे सायबर पोलीस स्टेशनसाठी निवडले, ज्यांची स्किल आहेत आणि IQ मध्ये तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अजिबात फरक नाही आहे, असं आता सध्याचं वातावरण आहे. कारण ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती होताना दिसत आहेत. त्यामुळे हे एकच पोलीस भरती हे उद्दिष्ट न ठेवता त्याच्यापेक्षा असणारं मोठं उद्दिष्ट सुद्धा त्याचबरोबर ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक प्रद्युम्न पाटील म्हणून माझा मित्र, ज्यावेळेला मी कोल्हापुरात तयारी करत होतो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, त्यावेळेला त्याचा भाऊ पोलीस हवालदार, आणि भावाभावांचं काय फारसं जमायचं नाही घरात. मग त्याला म्हणतो, माझ्याकडे आला की मला पोलीस सब इन्स्पेक्टर व्हायचं आहे, मला ते हवालदार भावाला दाखवून द्यायचं म्हणे. मग तो तयारी खूप दिवसभर अभ्यास करायचा, रात्री रिक्षा चालवायचा 3-4 तास, त्यातनं थोडे पैसे मिळायचे आणि माझ्याच रूम मध्ये पॅरासिट म्हणून राहायचा. आई गावाकडनं डब्बा करून पाठवून द्यायची, तोच शिळा डब्बा संध्याकाळी पण तो खायचा. अशी परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती, त्यानं जीव तोडून अभ्यास केला. पण त्याचं PSI म्हणून सिलेक्शन झालं नाही. पहिल्याच परीक्षेत नापास. मग माझ्याकडे आला, मी चाललो घरी. अरे म्हटलं, तू MPSC गॅझेटेड ऑफिसरची परीक्षा ही पुढच्या 15 दिवसात येऊ घातलेली आहे आणि तू जर त्या परीक्षेचा प्रिलिमचा अभ्यास सारखाच आहे, त्यामुळे तू जर ती परीक्षा देऊ गेलीस तर बरं होईल. नाही म्हणजे आता PS ला सिलेक्शन झालं नाही, ते डेप्टी कलेक्टर DYSP ला कुठं होणार. त्याचं अक्षर मोठ्यासारखं होतं, पण त्याला ते कळालं नव्हतं की 12वीला त्याला एकदा नापास पण झालेलं होतं आणि BSc ला खूप कमी मार्क मिळालेले होते. त्यामुळे त्याचं ह्युमॅनिटीज मध्ये, म्हणजे इतिहास, भूगोल, समाजशास्त्र अशा विषयात गती होती त्याची. तर मी म्हटलं, तू ही परीक्षा दे, 15 दिवस थांब, आपल्याला आश्चर्य वाटेल. त्याने पहिली परीक्षा दिली, पास झाला. दुसरी परीक्षा दिली, पास झाला. इंटरव्ह्यू क्वालिफाय झाला आणि DYSP पदी महाराष्ट्रात दुसरा आला. त्यामुळे आपल्यातलं जे पोटेन्शियल असतं, आपल्यातल्या ज्या क्षमता असतात त्या आपण ओळखल्या पाहिजे. त्यामुळे मला पहिल्यांदा माझं अनालिसिस करता आलं पाहिजे. SWOT प्रिन्सिपल्स मॅनेजमेंट मध्ये शिकवली जातात. स्ट्रेंथ्स, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. माझी बलस्थानं कोणती आहेत, माझी कमकुवत स्थानं कोणती आहेत, माझ्या समोरचे धोके कोणते आहेत, माझ्या समोरच्या संधी कोणत्या आहेत. आणि इसवी पूर्व 522 साली सुन झू नावाचा एक युद्धशास्त्रज्ञानं, चीनी युद्धशास्त्रज्ञानं पुस्तक लिहिलेलं आहे.
आर्ट ऑफ वॉर नावाचं. त्यात तो काय म्हणतो, इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. तुम्हाला जर स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती असेल, म्हणजे स्वतःच्या स्ट्रेंथ, स्वतःच्या विकनेसेस, शत्रूच्या स्ट्रेंथ, शत्रूच्या विकनेसेस, तर 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. तसं तुम्हाला परीक्षा हा ऍडव्हर्सरी, शत्रू म्हणू नका, पण एक आव्हान देणारा एक प्रतिस्पर्धी असं म्हणायला हरकत नाहीये. तो समोर येऊन मग त्याच्या आणि माझ्याबद्दलच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस याचा अभ्यास मी केला तर माझा विजय निश्चित आहे. पण जर स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर यू विल सफर डिफीट आफ्टर एव्हरी विक्ट्री. एका विजयानंतर तुम्हाला पराभव पचवावा लागेल. जर स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये सपाटून मार खाणार हे निश्चित आहे. तर परीक्षा ही काय परीक्षा सोपी नसते. ही आमच्या वेळेला 2000 मार्कांची लेखी परीक्षा, 300 मार्कांचा इंटरव्ह्यू होता यूपीएससीचा. आता 1750 मार्कांची मुख्य परीक्षा आहे आणि इंटरव्ह्यू 200 मार्कांचा आहे, 250 मार्कांचा. तर त्या परीक्षेचा पॅटर्न आहे ना, तो खूप एक्झॉसिव्ह आहे. त्याच्यात तुमच्या वेगवेगळ्या ॲबिलिटीज प्रत्येक वेळेला तपासल्या जातात. पूर्व परीक्षेत वेगळ्या, मुख्य परीक्षेत वेगळ्या, तुमच्या अनालिटिकल, लिडरशिप क्वालिटीज, बॅलन्स ऑफ माइंड, या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण अपेक्षित असतं. त्यामुळे तयारी करताना ही लांब लचक तयारी आहे. तुमचं सिलेबस, तुमच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस, तुम्हाला काय करायचं याच्यापेक्षा काय करायचं नाही हे कळावं लागतं. तर मी ज्या वेळेला मुंबईत होतो, मी गावाकडचं काय म्हणतात ते टिपिकल वातावरण, आणि तिथनं मुंबईत आलो त्यावेळेला मला काही कळत नव्हतं. मी पहिल्यांदा तर भांडूपला माझ्या आत्ते बहिणीकडे राहत होतो आणि तिथून येताना लेडीज डब्यात चढलो होतो. मला पोलीस स्टेशनला मग ते मी त्यांना हात जोडून विनंती केली, मी गावाकडनं आलोय, मला माहित नाही, मी कलिना विद्यापीठात ऍडमिशन घेतलेलं होतं. व्ही के अग्निहोत्रींचं यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी असणारं इंग्रजी मधलं इंडियन हिस्ट्री पुस्तक घेतलं होतं. पहिल्या पानावर मला जवळजवळ 20 शब्द अडखळले इंग्लिश मधले. ते पण 15च्या 15 प्रत्येक पानावर अडखळणारे 15, 15, 20, 20, ते हळूहळू 10 व्हायला लागले, हळूहळू 5 व्हायला लागले, हळूहळू 2 व्हायला लागले. माझी स्वतःची व्होकॅब्युलरी मी स्वतः डेव्हलप करत गेलो. वर्ड पॉवर मेड इज नावाचं नॉर्मल सुंदर पुस्तक, त्यात प्रिफिक्स, सफिक्स, शब्दांची उत्पत्ती कशी होते याचा अभ्यास करत होतो. म्हणजे भाषेवरती प्रभुत्व आणण्याचा प्रयत्न केला. विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन स्वदेश पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्तेची आणि राजसत्तेची कधी तुलना होऊ शकत नाहीये, कारण राजाची फक्त त्याच्या राज्यपुरती पूजा होते, विद्वानाची पूर्ण जगात पूजा होत असते. त्यामुळे अभ्यास हा सगळ्यात मोठा मंत्र आहे. त्या पेनात खूप जबरदस्त शक्ती आहे. तर मी माझं IPS मध्ये सिलेक्शन झालं त्यावेळेला BA इतिहास, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मराठी माध्यम, एवढंच माझं क्वालिफिकेशन होतं. माझं सिलेक्शन झाल्यानंतर मी MA फर्स्ट इयरला होतो, ते MA एक्सटर्नल मी कम्प्लीट केलं. मी ट्रेनिंगला ज्यावेळेला उस्मानिया विद्यापीठात होतो त्यावेळेला पोलीस मॅनेजमेंट मधलं MBA कम्प्लीट केलं 2 वर्ष तिथं अभ्यास करून. माझी जेव्हा नांदेडला आणि लातूरला SP म्हणून नेमणूक होती त्यावेळेला LLB तिथनं कम्प्लीट केलं लातूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून. आणि माझी परत आता IG म्हणून औरंगाबादला पोस्टिंग झाली. त्यावेळेला LLMच्या फर्स्ट इयरला मी विद्यापीठात पहिला आलो. सेकंड इयर परत बदली झाल्यामुळे कम्प्लीट करता आलं. त्यामुळे आयुष्यामध्ये अशी गोल्स ठेवायचे आहेत, उद्दिष्ट ठेवायचे. त्यामुळे ज्या वेळेला 12वीला मी होतो त्यावेळेला भूषण गगराणी सरांचं त्यावेळेला व्याख्यान होतं. आपल्याला माहित असतील भूषण गगराणी सर ACS आहेत अर्बन डेव्हलपमेंट विभागात. IAS मध्ये भारतात 3रे आलेले होते. मराठी माध्यम, इतिहास मराठीतनं, जनरल स्टडीजनं मराठीतनं, मुलाखत मराठीत. हे कोण? एक मारवाडी युवक. आणि त्यांचं भाषण ऐकताना मंत्रमुग्ध. मी आणि माझ्या बरोबर आनंद पाटील, माझा कझिन ब्रदर, आम्ही 12वी सायन्सला होतो. ती चुळबुळ सुरू झाली की आपल्याला काहीतरी करता येईल का? ही परीक्षा जी कलेक्टर थेट बनवते,
GSP बनवते, कमिशनर बनवते. पण त्यावेळेला वेड्यात काढण्याची परिस्थिती. असलं काय एवढी मोठी परीक्षा आपल्याला जिंकता येईल का? पण त्यावेळेला ती चुळबुळ, एक स्पार्क जो निर्माण झालेला होता, तो निश्चयात बदलला. 12वीचा रिझल्ट लागला. आनंदलाही चांगले मार्क्स मिळाले, मलाही चांगले मार्क्स मिळाले. इंजिनिअरिंगचं ऍडमिशन मी सोडलं आणि थेट आर्ट्सला राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण निश्चित उद्दिष्ट समोर ठेवून एक डू ऑर डाय अशी परिस्थिती तयार करून, आता तो निर्णय चुकीचा होता असं मला अनेकदा वाटतं. नशिबानं माझं लक चांगलं होतं म्हणून क्लिक झालं असंही असेल. इंजिनिअरिंग करून सुद्धा ही परीक्षा देता येते. पण हातामधला एक चांगला ऑप्शन म्हणजे माझं सिलेक्शन झालं नसतं तर गावाकडं नावच नांगरे आहे, त्यामुळे नांगर घेऊनच शेती करावी लागली. शेती करणं सुद्धा आता खूप जिकिरीचं होऊन गेलेलं आहे. माझा भाऊ शेती करतोय त्यामुळे मला माहित आहे. आणि आनंदनं सुद्धा BDS ऍडमिशन सोडून त्यांनी आर्ट्सला ऍडमिशन घेतलं SP कॉलेज पुणा. आणि दोघांनी एका वेळेला प्रवास सुरू केला ठरवून. आमच्या बरोबर असणारा सुगंध आमच्या गावाकडचा, तो आमच्या बरोबर पॅरलल, त्याने मात्र इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1997 साली ज्यावेळेला मुंबईमधनं एकही मुलगा IAS IPS किंवा IFS मध्ये नव्हता, त्यावेळेला आम्ही तिघच्या तिघ IAS IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालो. आनंद आता तामिळनाडूच्या राज्यपालांचा प्रधान सचिव आहे. सुगंध हा घानाचा राजदूत आहे आणि मी मुंबईचा पोलीस सहयुक्त आहे. वारणेच्या काठावरची ही शेतकऱ्याची पोरं, असं नेहमी म्हणत असतो की ग्रामीण भागातली मुलं ही जरा रान फुलासारखी असतात. या रान फुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला प्रकाश, चांगलं खत पाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्या समोर कमळ, गुलाब, रे, डॅफिडोईल सगळे फुके पडून जातात. मग ते वारणेच्या काठावरचं तो स्ट्रगल, कारण मुंबईमध्ये ज्या आलो ना, राहायची सोय कुठं नव्हती. आमदार निवासला, मॅजेस्टिक आमदार निवासला वांड्यात झोपलेलो आहे बरेच दिवस. ज्या IAS च्या क्वार्टर्स आहेत, सुनीती, सुरुची, यशोधन, जिथे मी राहत होतो, तिथल्या सर्वंट क्वार्टर्स मध्ये राहायला झोपायला जागा मिळते का हा प्रश्न होता. आज तुम्ही नशीबवान आहात की मुंबईत राहायची तरी सोय आहे. ढिलाय रोडला आमचे गावाकडचे सगळे मिलमध्ये काम करणारे जे आमचे बंधू असायचे, त्यांच्याबरोबर झोपायला, कारण तिथे एका वेळेला ओळीनं असे सगळे तरणे बांड 60-70 लोक 3-4 अशा फळ्यावर झोपलेले असायचे. आपलाही नंबर तिथं लागेल का अशी मनात शंका यायची. समुद्र किनाऱ्यावर जाऊन अश्रू ढाळायचो मरीन ड्राईव्हवरती. कसं स्टेबल लाईफ, कारण मग लायब्ररीत SICत किंवा JB पेटेट लायब्ररीत सकाळी 6 वाजता पोहोचून कधी लायब्ररी उघडते, कधी एकदा अभ्यास करतोय आणि कधी एकदा पुस्तकावर तुटून पडतोय आणि स्वतःचं भविष्य घडवतोय. मुट्ठी में लेकर कुछ सपने भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान कई कुछ कर जाए सूरज सा तेज नहीं मुझमें, दीपक सा जलता देखोगे मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे. मी नसेल सूर्य, पण माझा जो उजेड आहे ना तो मला घेऊ दे ना. ते माझं ते विश्व आहे. असशी जेते राच ते काम हातीची सोडू नको, नव्या प्रदेशात दोंडोनी काढीन स्वक सुखी आळसू नको, घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुनी पांगू नको. काय वेगळं, जेवढं टेबल, खुर्ची आणि पुस्तक एवढंच लागतंय, दुसरं काय लागत नाहीये. काय मोठा मंत्र नाहीये त्याच्यासाठी. आणि व्यायाम करायला जागा तुम्हाला फिजिकल फिटनेस साठी लागणार. मला आठवतंय मी PSIच्या फिजिकलला 4थ्या राऊंडला मी पळूच शकलो नाही, कारण अभ्यास करून वाकडा झालो होतो. झाडाची काढ म्हणतात, शरपिंजरी. बुडा फोडी तोपर्यंत, पेकाट मोडी तोपर्यंत अभ्यास करावा लागतो. सोपं नाही. त्या 4थ्या राऊंडला आमच्या गावचे PSI कांबळे त्यांनी मला घाणेरड्या शिव्या दिल्या लिटरली. अरे वेळ लागलाय की आयुष्य संपून टाकायला लागलाय, तू का पळत नाहीयेस. पोटात माझ्या इकडे कळ आलेली, कारण अभ्यास करायला काय खायचं त्या JS हॉलमध्ये, डाळ करपलेली चपाती आणि त्यातनं काय ताकद येणार आहे. 4थ्या राऊंडला मी पळावू शकलो नाही. त्यावेळेला मला शिव्या बाहेर आल्यानंतर खूप शिव्या दिल्या.
म्हटलं साहेब पुढच्या वर्षी मी IPS होणार आहे आणि मला सल्यूट कराल. आणि ते कांबळे आमच्या गावचे API झाले होते त्यावेळेला, ते आले आणि सल्यूट केला आणि अभिमानाने मिठी पण मारली की अभिमान वाटला म्हणे, गेल्या वर्षी बोलला होतास तू. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है. मी अशा मातीतला वृक्ष नाही की पाणी रोज पडतंय, ती बंजर माती आहे, ती न उठून मी उभा राहिलेलो आहे. त्यामुळे माझी मुळं घट्ट आहेत. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिलने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. शनिवार रविवार मुंबईमध्ये मेसचं खाऊन कंटाळा यायचा. त्यामुळे माझे सगळे आत्ते भाऊ, मामे भाऊ, चुल भाऊ सगळे इथं मुंबईत कुठं ना कुठेतरी मिलमध्ये कामाला कोणतरी, जोगेश्वरीच्या झोपडपट्टीत कोणतरी राहतंय, का चाळीमध्ये डिलायरला कोणतरी राहतंय. मग घरचं खायची सुद्धा इच्छा व्हायची ना शनिवार रविवार. मग घरी जायचो त्यांच्या खायला, मग लाज वाटायची बऱ्याचदा, म्हणजे जेवायला तोपर्यंत वाट पाहायला. मुंबईतलं जीवन आपल्याला सगळ्यांना माहित आहे. अशी प्रतिकूल परिस्थिती असते. मग लोक ताणे द्यायचे, अरे काय कुठला अभ्यास करतो MPSCचा, सेटल व्हायचं बघ, आई वडील म्हातारे व्हायला लागले, हे काय भरवशाचं आहे का, वशीला लागतो, पैसा लागतो. त्याला उत्तरं नसायची, कारण ताणे असायचे ना. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की आदत है, तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों बना स्वयं, तुझसे मिटने का खौफ नहीं. तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको फेंकोगे, तब तब कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. या प्रतिकूल परिस्थिति ना, विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. त्यामुळे आपण कुठल्या परिस्थितीत आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे हे पहिलं सिद्ध झालं पाहिजे. मग माझा पोर्ट चार्ट, माझं उद्दिष्ट, माझा अभ्यास करण्याची पद्धती, मी कसा जाणार, मी कशा पद्धतीनं तयारी करणार. प्लॅनिंग म्हणजे काय, डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, when to do, how to do, who is supposed to do it for you. काय करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं, आपल्यासाठी ते कोण करणार, याचं नियोजन म्हणजे प्लॅनिंग. त्यामुळे ते प्लॅनिंग तुम्ही आतापासून केलं पाहिजे की माझ्याकडं आता भरती कधी निघणार, कशा पद्धतीने निघणार. ज्यावेळेला निघेल त्यावेळेला निघेल, पण माझ्या फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल ॲबिलिटीज, माझ्या क्षमता कशा मी वाढवेल, या दृष्टीनं मला मार्गक्रमण करायचं आहे. मी ज्यावेळेला MPSCच्या सुद्धा 450 पदांच्या जाहिरात त्यावेळेला निघालेली होती 1996ला. आणि UPSC ठाण्यामध्ये एका मित्राच्या खोलीत राहत होतो आणि तिथं साई मंदिर आहे. तिथं मेसमध्ये जेवायला जायचो. रोज गोंधळाची परिस्थिती असायची. UPSC द्यायची, MPSC द्यायची. त्यावेळेला MPSC द्यायचा निर्णय घेतला. कोणता विषय घ्यायचा हे पण मनात नव्हतं. 8 दिवस अभ्यास करून समाजशास्त्र विषयात मला 160 मार्क मिळाले 200 पैकी, म्हणजे 80% मार्क मिळालेले होते. माझा एक मित्र होता, त्याला 100 पैकी 90च मार्क मिळालेले होते, 200 पैकी 90 मार्क मिळालेले होते. पण मी लिहिताना माझा कॉमन सेन्स आणि प्रेझेन्स ऑफ माइंडनं माझ्या हिस्ट्री रिलेटेड आणि जनरल स्टडीज रिलेटेड उत्तरं वेगळी करून लिहिण्याचा प्रयत्न केला. मी MPSCतनं डेप्युटी कलेक्टर पण झालेलो होतो त्याच वर्षी. ते झालो फक्त इंग्रजी विषयात मला 100 पैकी 92 मार्क मिळाले म्हणून झालेलो होतो. माझं इंग्रजी
एवढं चांगलं त्यावेळेला नव्हतं, पण मी इंग्रजीत सुद्धा प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे मी लिहिला होता निबंध, इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर. मी ज्यावेळेला एनसीसी बी सर्टिफिकेट करत होतो त्यावेळेला नॅशनल इंटिग्रेशन वरती एक निबंध पाठ करून तसाच्या तसा म्हटलेला होता. मला त्यावेळेला त्याचा फार अर्थ कळाला नव्हता. एक मॅगझिन मधला आलेला निबंध मी पाठ केला आणि तो म्हणून टाकला. तोच निबंध मी प्रेझेन्स ऑफ माइंड न कसा बदलला त्याचं उदाहरण तुम्हाला सांगायला हरकत नाहीये. त्या निबंधाची सुरुवात होते, द स्ट्रेंथ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी अँड सोल टू द इंटिग्रिटी अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. आता इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर मध्ये मी काय लिहिलं, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स लाऊड क्लेम्स अँड ही माउथ वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन ही स्पिरिट अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन टुवर्ड्स युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. तर हे प्रेझेन्स ऑफ माइंड माझा मित्र जो पी आर पाटील आहे त्यानं वापरला आणि तो त्याच्यात भोपळा मार्क मिळाले, कमी मार्क मिळाले. तर प्रत्येकाचं ऍप्लिकेशन वेगळ्या पद्धतीचं असतं आणि तशा पद्धतीनं आपल्या अभ्यासाच्या पद्धती ठरवायच्या आहेत. मी ज्यावेळेला नमस्कार माननीय नामदार आदित्य ठाकरे साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. स्वतःवरती विश्वास, ट्रस्ट युअर सेल्फ, स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. माझ्या आयुष्याची ब्लूप्रिंट आहे ती मी कशी घडवणार याचा प्लॅन आत्ताच करायचा आहे. त्या ब्लूप्रिंट मध्ये मात्र एका गोष्टीवरती निश्चित आपला विश्वास असला पाहिजे, तो म्हणजे माझी डिग्निटी, माझं सेल्फ रिस्पेक्ट, याच्याबद्दल मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. दुसरा सगळ्यात महत्वाचा मंत्र, अडथळ्यांना घाबरायचं नाहीये. फेल्युअर हे येत राहणार आहेत. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेरेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाहीये. त्यामुळे अडथळ्यांना घाबरायचं नाहीये. ते ब्लेसिंग इन डिस्गाइज, इष्टापत्ती म्हणून त्या प्रत्येक गोष्टीचं मी सांगितलं की लोक ताणे देतात, पाठीमागं बोलतात, त्याचा इष्टपत्ती म्हणून वापर करायचा आहे. आणि वर्क वर्क वर्क, कष्ट कष्ट आणि कष्ट, प्रयत्नांना कुठलाही पर्याय नाहीये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चीड़ी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न खरा है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, अपयश येणार ती चुनौती आहे, ते आव्हान आहे. उसे देखो क्या कमी रह गई वो देखो और सुधार करो. जब तक सफल हो न हो चैन की नींद त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यामुळे स्वतःच्या क्षमतांचा, बलस्थानांचा, कमतरतांचा, समोरच्या आव्हानांचा, समोरच्या धोक्यांचा अभ्यास करून प्रत्येक पाऊल आत्मविश्वासानं पुढे टाकायचं आहे. नकारार्थी लोक बोलत राहतात, त्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं आहे आणि कशासाठी सर्व्हिसमध्ये यायचं, गिव्हिंग समथिंग बॅक टू द सोसायटी. तुकाराम बाळे साहेबांचं उदाहरण आहे. रामजी पांगेरांचं उदाहरण आपल्याला माहित असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला कनेरगडची लढाई जिंकली त्यावेळेला रामजी पांगेरा हांचा तरणा बांड मावळा धारातीर्थी पडला.
त्यावेळेला ते सुवर्ण मुद्रा घेऊन ते रामजी पांगेरांच्या वडिलांना भेटायला गेले होते की म्हातारपणाची काहीतरी शिदोरी द्यावी म्हणून त्यांना ते द्यायला गेली. तर ते रामजी पांगेरांचे म्हातारे झालेले वडील म्हणाले की कशा पाहिजे हा सुवर्ण मुद्रा? या स्वराज्यासाठी घेणाऱ्यांची आमची अवलाद नाही, देणाऱ्याची आमची अवलाद आहे. त्यामुळे कशा पाहिजे? माझा पोरगा एक हारातीर्थी पडला, मी नशीबवान आहे. आणि महाराज मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. आणि दुसरा मुलगा जो 18-19 वर्षाचा शेतात काम करत होता त्याला बोलवला आणि त्याचा हात छत्रपतींच्या हातात दिला. अजून 8-10 पोरं असती ती सगळीच्या सगळी दिली असती, पण हे एकटा घेऊन जा, हा स्वराज्यासाठी घेऊन जावा. प्रौढ प्रताप पुरंदर, मॅच्युअर, इफिशियंट अँड प्रोफेशनल, कशासाठी छत्रपतींना म्हटलं जातं? शिवराजांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी तरावे कीर्ती रूपे. त्याच्या जीवनातनं आदर्श घ्यायचा आहे. त्यामुळं समोर उद्दिष्ट पोलीस भरतीमध्ये पोलीस कर्मचारी होण्याचं असेल, सिव्हिल सर्व्हिसेसचा ध्यास असेल, IAS, IPS, IFS होण्याचं असेल, कारण या परीक्षेसाठी 8 ते 10 लाख मुलं पूर्ण देशातनं सगळ्या स्पेक्ट्रम ऑफ प्रोफेशनल करिअर्स मधली बसत असतात. त्यातली 50,000 प्रिलिम निघतात, 50,000 मधली मेन्स मधनं जी 1750 मार्कांची होणार त्यातनं मोबाईल वरतीच होत असतं. पण टाइमपास करू नयेत. मी माझ्या मोबाईल वरती योग निद्रा सुद्धा पाहतो. मला ज्यावेळेला झोप लागत नाहीये, रात्रभर नाईट राऊंड असतो किंवा कुठला तरी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न असेल, त्याला माझी झोप अर्ध्या तासात युट्यूब वरती योग निद्रा कुठेही सर्च करा, ते पहा. अर्ध्या तासाच्या आहेत, 1 तासाच्या आहेत, 2 तासाच्या आहेत. तुमच्या मनामध्ये संकल्प, त्यात संकल्प सिद्धी असते. संकल्प घ्या. इट हिप्नोटायझेस युअर. अशा चांगल्या हॅबिट्स. मी प्रांजल पाटील नावाच्या मुलीचा सत्कार केलेला होता. ती IAS मध्ये भारतात 169वी आलेली होती, पण ती तुमच्या माझ्यासारखी नव्हती. तिला डोळे नाही आहेत. केरळामध्ये तिची कलेक्टर म्हणून नेमणूक झाली, तुम्ही वाचला असेल. पण तिला दूरदृष्टी आहे, तिला विजन आहे. आणि तिनं इंटरनेटवरती इंडिया आफ्टर गांधी हे अतिशय मोठं 1200 पानांचं पुस्तक लिटरली तिला पाठ होतं. त्यामुळे इंटरनेटचं पॉझिटिव्ह खूप मोठं भांडार आहे. ते त्याचा वापर कसा करायचा ते आपण ठरवायचं. त्यामुळे निश्चितपणे हे जे इंटरनेटमध्ये असणारं उपलब्ध प्रचंड ज्ञान भांडार आहे ते कशा पद्धतीने वापरायचं ते पण निश्चित करा. कारण सगळ्या पद्धतीच्या युट्यूबवरती MPSC UPSCच्या गाईड करणाऱ्या चांगल्या ट्युटोरियल्स आहेत, त्याचाही वापर करा. पण तुमची सिनर्जी, मी म्हटलं की ससा आणि कासवची गोष्ट आपल्याला माहिती आहे ना, की ससा जातो धावत धावत, झाडाखाली बसतो, हिरवळ खातो, झोप लागते त्याला, आणि कासव हळूहळू जाऊन जिंकतं. म्हणजे स्लो अँड स्टीडी ऑलवेज विन द रेस. त्याच्या पुढचं व्हर्जन मी वाचलं होतं की यावेळेला मग ससा ठरवतो की आता झोपायचं नाही आणि परत चॅलेंज करतो. मग ससा कासव दोघं जण धावायला जातात आणि मग ससा सहज शर्यत जिंकून जातो. म्हणजे फास्ट अँड कन्सिस्टंट ऑलवेज बीट स्लो अँड स्टेडी. त्यामुळे दरवेळेला ससा झोपेल हे डोक्यात ठेवू नका. त्याच्या पुढचं व्हर्जन आलेलं होतं, त्याला कासव शहाणं होतं. कासव म्हणतं की परत माझ्यावर शर्यत लाव. तो ससा ओव्हर कॉन्फिडंट झालेला असतो, त्यामुळे ओव्हर कॉन्फिडंट व्हायचं नाही. बिंदास लाव म्हणे, मी आता या वेळेला रस्ता ठरवणार, कुठल्या रस्त्यानं रेस लावायची हे मी ठरवणार. तर ठीक आहे म्हणतो तसा. यावेळेला कासवानं शर्यतीच्या रेस जी ठरवलेली असते ना, त्याच्यात मध्ये नदी असते. त्यामुळे ससा धावत धावत जातो, नदीच्या शेजारी विचार करत राहतो उभा. तोपर्यंत हळूहळू कासव येतं, नदीतनं पोहत पलीकडे जाताना शर्यत जिंकतं. याचा अर्थ आयडेंटिफाय युअर कोर स्ट्रेंथ्स. तुमच्या स्ट्रेंथ्स कशा आहेत त्याच्याप्रमाणे प्लेइंग फील्ड तुम्ही आयुष्यात ठरवा, मग तुमचा विजय निश्चित आहे. आणि या सगळ्या 3 रेस होईतोपर्यंत ससा आणि कासव एकमेकांचे मित्र होतात आणि दोघं ठरवतात या वेळेला एकत्र रेस जिंकायची. त्यावेळेला कसे धावतात, रस्त्यावरनं जमिनीवरनं ससा कासवाला पाठीवर घेतो आणि धावत धावत जातो. नदी आल्यानंतर कासव सशाला पाठीवरती घेताना हळूहळू पोहत कंप्लीट करतं आणि रेकॉर्ड टाइम मध्ये दोघ जण रेस जिंकतात. दॅट इज टीम. टीम्स ऑफ परफॉर्म टुगेदर, ईच वन अचीव्स मोर. अभ्यास करणं सुद्धा, माझं इकॉनॉमिक्स कच्चं आहे तर तू मला इकॉनॉमिक्स शिकव, माझं पॉलिटी चांगलं आहे मी तुला शिकवेल,
मला हिस्ट्रीचे जरा तू डोस देशील का? चांगल्या पद्धतीने सिनर्जी तयार करून टीमच्या स्वरूपात काम केलं तर यश मिळणं सुखकर होतं. मी सगळ्या आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो. माननीय आदित्य साहेब आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.